सर्व शिवसैनिकांना भेटण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि आपल्या लाडक्या बहिणी रश्मीताई या मुंबईतील शाखांना भेटी देत आहेत, शिवसैनिकांचं चैतन्य वाढवत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अंधेरी विधानसभा क्षेत्र शिवसेना शाखा क्रमांक 80च्या या शाखेला साहेबांनी भेट दिली आहे। आपल्या सर्व शिवसैनिकांचं प्रेम घेऊन येणाऱ्या या निवडणुकीत साहेबांना या लोकसभेवरती शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे ही ताकद द्यायची आणि म्हणून मी साहेबांना 2 मिनिटं शुभेच्छापर भाषण करावं अशी विनंती करतो। माझ्या शिवसैनिक बंधुआंना वंदन हुकुमशाहीला ज्यांनी पहिली मशाल लावली त्या वॉर्डात मी आलेलो आहे आणि मला माझ्या समोर ही धगधगती मशाल दिसते। लढाईला तर मी उतरलेलो आहे आणि माझी ताकद तुम्ही आहात। रमेश आपला कुटुंबीय होता आणि रमेशचे जे कुटुंब आहे मारुतीजाताई आहेत, आम्ही आहे, या सर्व कुटुंबियांची जबाबदारी तुम्ही फार चांगल्या पद्धतीने काळजी घेऊन पार पाडत आहात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद द्यायला हवे। त्या निवडणुकीत मी काही प्रचाराला आलो नव्हतो, तुम्ही दाखवून दिलं की इतर खासदार जरी विकले गेले तरी सच्चा कट्टर शिवसैनिक हा विकला जाऊ शकत नाही आणि हा भारतीय जनता पक्षाचा जो काही नालायकपणा सुरू आहे, पक्ष फोडायचं, घर फोडायचं आणि सत्ता मिळवायची, ही सगळी गद्दारीची कीड, त्याची मूळ जी वृत्ती आहे, मूळ जे करणारे आहेत, ती हुकुमशाही वृत्ती या निवडणुकीत आपल्याला आणून टाकायची। मी राज्यभर फिरतो, काल रात्री उशिरा धाराशिववरून आलो, 2 दिवस धाराशिव मतदारसंघ हा फिरत असताना मला जो अनुभव आला त्याचा सगळीकडेच फिरतो, रायगडमध्ये फिरलो, कोकणात फिरलो, बुलढाण्याला फिरलो, संभाजीनगरला फिरलो, आता 2 दिवसानंतर यवतमाळ वाशिमला जातोय, पण सगळीकडे हे चित्र आहे, जिथे जिथे जातोय एकतर सभा मी अशा शाखा भेटीच ठेवतो, आता तुझे शाखा भेट आहे, शाखा भेट म्हटल्यानंतर एवढे सगळे सैनिक जमत असतील तर सभेला किती येतील आणि सभेला प्रचंड प्रमाणात येणार असतील किंवा येणार आहेत तर निवडणुकीत काम करणारे किती 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 पटीमध्ये असतील याचा विचार केलेला बरं। आणि ज्याप्रमाणे पोटनिवडणुकीत आपण एकटे होतो म्हणजे बरोबर आपल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी होतीच, पण एकटे मी एवढ्यासाठी बोलतो की आपला पक्ष फोडला होता, त्याही वेळेला ना भाजपची ना मिंड्यांची ही निवडणूक लढवण्याची हिंमतच झाली नाही। आता त्यांना असं वाटलं असेल कदाचित की तेव्हा सगळं नुकतंच घडलं होतं म्हणून मशालीची धग ही जास्त होती। आपल्याला आव्हान आहे की तुम्ही लोकसभेबरोबर विधानसभा घ्या आणि महापालिका सुद्धा घेऊन दाखवा आणि जिंकून दाखवा। आपण गेल्या वेळेला इकडनं आपले खासदार निवडून दिले होते, आता सुद्धा मी तुम्हाला उमेदवार दिलेला आहे ना? एका निष्ठेने आणि जिंकणारच या निष्ठेने अमोल करतोय। अमोलच्या पाठीकडे सुद्धा चौकशीचा शुक्लकाष्ठ लावण्याचा प्रयत्न चालूच आहे, पण मी त्या सगळ्यांना सांगतोय की सगळे दिवस सारखे नसतात।
आज तुम्ही आमच्या मागे लागलेले आहात, पण उद्या येणारं सरकार आमचं आहे आणि ते सरकार आल्यानंतर जे जी लोक माझ्या सैनिकांना त्रास देत आहेत ते सगळे माझ्या डोक्यामध्ये आहेत. असो, जास्त मोठं भाषण मी काही करायला आलो नाही, भाषण करायला नंतर सुद्धा येईल. पण एकूणच जो काय कारभार चाललेला आहे महापालिकेचा, आता इथून मी जोगेश्वरीला जाणार, मग पूर्व पश्चिम अंधेरी, आता पूर्व पश्चिम जोडणारा गोखले पूल बघून आलात कसा वरती आणि कसा खालती. म्हणजे शिवसेनेचं प्रशासन असताना ज्या मुंबई महापालिकेचं कौतुक करोनाच्या काळामध्ये जागतिक स्तरावर झालं, शिवसेनेला बाजूला केल्यानंतर याने कसे घोटाळे करायला सुरुवात केली ते बघा. म्हणजे महापालिकेला त्यांनी टाळं लावले, लोकप्रतिनिधींना महापालिकेला टाळं लावून हे घोटाळे करतायत. अशा या महापालिका आयुक्ताला आता निलंबितच करायला पाहिजे. आणि मला खात्री आहे की आपलं सरकार आल्यानंतर हे असे सगळे त्यांचे चमचे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांना आपण निलंबन त्यांचं करून त्यांच्या कारभाराची करायची आहेच. मग प्रत्येकाचं जे काही माप असेल ते त्याच्या सो जास्त पुन्हा मी काही बोलणार नाही असं बोलत जाईल. कारण विषय खूप आहे. तुम्हाला मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुमचं खास मी कौतुक करायला आलो, अभिनंदन करायला आलो की त्या बिकट परिस्थितीत सुद्धा सगळ्यांना असं वाटलं होतं की आमच्याकडे काय होणार. साहेब तुम्ही काळजीच करू नका, आपलं काम एवढं झालेलं आहे, रमेश एवढं काम केलेलं आहे आणि इथला मुख्य म्हणजे सैनिक जागेवर आहे. आणि सैनिक एका जागेवर आहे म्हटल्यानंतर शत्रू किती बलाढ्य असला आणि त्यांनी किती टकरा आपल्या गड किल्ल्याला मारल्या तर त्यांची टाळकी फुटतील, पण माझ्या गड किल्ल्याच्या तटबंदीला एक चिरा सुद्धा जाणार नाही, चर सुद्धा जाणार नाही, एवढी मजबूत तटबंदी आहे. ही अशीच अभेद्य ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत लोकसभा, विधानसभा आणि आपला खरा शिवछत्रपतींचा भगवा हा असाच फडकत कायम ठेवा, एवढीच एक विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हेलो